आई म्हणायची रात्री आरशात बघायचं नसतं, कारण आरशात कधी कधी आपण नसतो. पण त्या रात्री मी स्वतःला पाहिलं होतं, रक्ताने माखलेलं, ओरडताना तडफडताना. मी मी त्यांना विनवण्या करत होते, मला सोडा, मला घरी जाऊ द्या. पण त्यांनी त्यांनी माझा आवाजच बंद केला. मी खूप ओरडले, मी मी खूप ओरडले, मी इतके ओरडले की माझा आवाजच बंद केला. कोण? तू तू पुन्हा आलास? का आलास आता? त्या रात्री कुठे होतास? मी तिथे एकटी मरत होते आणि तुम्ही सगळे फक्त बघत होतात. तुम्हाला वाटलं राधा संपली, पण काही गोष्टी कधीच मरत नाही. त्या अंधारात लपून बसतात, योग्य वेळेची वाट बघत. आणि आता माझी वेळ आली. माझ्या मृत्यूला जबाबदार असलेल्या प्रत्येकाला संपवणार मी. आणि माझा श्वास ज्यांनी हिरवला ना, त्याच्या प्रत्येकाच्या श्वासावर फक्त माझा हक्क असणार आहे, या राधाचा हक्क असणार आहे. पहिला ना दुसरा जाईल. आणि उद्या 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 तुझी पाळी.